आता आपण निघतोय सिसूमधून लेहसाठी. पूर्ण पेट्रोलचं मॅनेजमेंट बिघडलेलं आहे. फालतूमध्ये लोकांना त्रास होतोय. कुणी पण कुठूनही घुसतंय. ही सूरजताल लेक आहे आपल्या राईट साईडला. पूर्ण जाममध्ये अटकलो रे मी. 12 लाखाच्या चढाईवर मोठा ट्रॅफिक लागलाय. हो काय स्नो आहे मित्रा, किती ते सुंदर स्नो आहे ते, किती ते सुंदर. कुठला प्लेस आहे हा काय माहिती. बट सरचू आता राहिलंय फक्त आणि फक्त 8 किलोमीटर आणि आपण चालले हवे. आपण आता पोहोचतोय सरचूला. मी इथून आता काही मॅगी वगैरे खाऊ आणि रेड ऑमलेट वगैरे आणि पुढे पानसाठी निघू. आयन बीच. अयो ह्यांच्यात खराब आहे एकदम. असं वाटतंय तुटेल आताच. आपले चालू आहे सध्या घाटा लूप्स आणि घाटा लूप्स खूप टाईम टेकिंग होणार आपल्याला. आय थिंक 21 हेअर पिन बेंड आहे त्याच्यात. घोष टेम्पल घाटा लूप्सचा. तिथे लोक पाणी वाहतात. त्याची अशी स्टोरी आहे. चलो नकीला टॉप पोच गए. नकीला टॉप आता खाली उतरणार नकीलावरनं. अरे हाच आहे ऋषा. हा झोल करतो हा तो. नाही हाच आहे, मी ओळखला. नाही हाच आहे, मी डेफिनेटली ओळखतो ह्याला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा डे आहे 9. डे 9ला आपण ट्रॅव्हल करतो आहे सिसू टू पांग. बघू पुढे जर जाता आलं तर. सकाळचे वाजले 7:30. अजून आम्हाला आवरायचं आहे. आम्हाला नाही वाटत आहे की आज लेहला पोचू आम्ही. थोडंसं बाईकचं वगैरे पण काम आहे आमचं. सो आम्ही आज सरचू किंवा पांगपर्यंत पोचायचा प्रयत्न करू. सो भेटूया आपण मोटो ब्लॉगला. आवरायचं चालू आहे आमच्या अम्या भाऊचं. आजपासून पुढे अम्या भाऊची साथ आपल्याला सुटत आहे. अम्या भाऊ चालले आहेत मोस्ट फेमस जागी कसोलला. त्यांचं काहीतरी काम आहे कसोलला म्हणून ते कसोलला चालले. कामचा प्रवास आहे ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात खतरनाक प्रवास होता. म्हणजे तुम्हाला सांगतो चंद्रतालपासून आम्ही 3 वाजता निघालो होतो. तर रायडर लोकांसाठी जे आवडते ऑफ रायडिंग म्हणजे माझ्या आयुष्यातला तर सगळ्यात खतरनाक. एवढा होतं ना की रिव्हर क्रॉसिंग नाही ते झरणा येतोय तो. पहिल्यांदा तर ठीक होतो उजेडात आणि भरपूर ठिकाणी गाडी आमची पडली. त्या ह्याच्यात पाय म्हणजे गाडीला सपोर्ट करायला जायला लागायचं, सगळं भिजायचं वगैरे. आई शपथ नको रे बाबा हे रायडर लोकांसमोर हात जोडतो. नको असलं काय हा मला नाही जमणार आहे. बस रायडर लोक ग्रेट आहेत. फायनली आता आपण निघतोय सिसूमधून लेहसाठी. ॲक्च्युली लेहपर्यंत पोहोचतील असं वाटत नाही आहे. सरचूचा मॅप लावला आहे मी. सरचूपर्यंत गेलो तरी बस झालं. आज उशीर झाला आहे. ॲक्च्युली 11 वाजले आहेत आम्हाला इथेच. बिकॉज ऑफ थोडंसं गाड्यांचं काम होतं. ऑइल चेंज करायचं होतं, चेन वगैरे लूप वगैरे सगळं केलं आणि आता आपण निघतोय पुढे. चला भेटूया पुढे मोटो ब्लॉगवर. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. निघालो एकदाच 11, 11:15 निघालो आहे. ETA 3चा दाखवतोय. डायरेक्ट सरचूला थांबायचं आता. नाश्ता वास्ता काय केलेलं आहे सगळं. फर्स्ट टाईम आपण मनाली लेह हायवेवर ड्राईव्ह करतोय. मागे आम्ही 2023ला केलं होतं तेव्हा पांगपर्यंत आलो होतो. त्यानंतर थोडंसं क्लायमेट खराब होतं. पुढे लँडस्लाईड वगैरे झाली होती. तो गाडी आम्ही ट्रान्सपोर्टला टाकलं होतं. आत्ता बघूया कुठपर्यंत पोहोचू शकतो. टार्गेट तर आहे पांगपर्यंत तरी जायचं. सरचूचं ETA 3चा दाखवतोय. तर आम्ही विचार केला की नॉनस्टॉप आता थांबायचं नाही आहे. पेट्रोल भरल्यानंतर क्रॉस करूनच थांबायचं. सो बघू कसं होतं आहे ते. 119 किलोमीटर आहे सरचू. चला भेटूया पुढे पेट्रोल पंपला. पेट्रोल पंप तर आहे इथे बट लाईन खूप लागला आहे. पूर्ण पेट्रोलचं मॅनेजमेंट बिघडलेलं आहे. फालतूमध्ये लोकांना त्रास होतो आहे. कुणी पण कुठूनही घुसतं आहे आणि इथलं काही मॅनेजमेंटच नाही आहे. 1 तास झालं अजून लाईनमध्येच आहेत आम्ही पेट्रोलसाठी. जिस्पाला पोचलो आहे. झाले असतील 51 किलोमीटर. जिस्पाला इथे तुम्हाला टेंट वगैरे राहायला मिळतील. मोस्ट ऑफ टेंटच आहेत रिव्हर साईडला. सो जिस्पामध्ये स्टेचं ऑप्शन आहे जर तुम्ही लेह मनाली हायवेवर ट्रॅव्हल करत असाल तर. ह्या रूटची एवढी आयडिया नाही आहे. तर मी लास्ट टाईम पांगपर्यंत आलेलो. पांगनंतर सरचू वगैरे येतं ते मला माहिती आहे. सरचू 87 दाखवतो आहे. जिस्पा 4 किलोमीटर अजून दाखवतो आहे. जिस्पाचे मागे तिथे टेंट होते. इथे पण काही टेंट आहेत. ते कॅम्पिंगला पण इथे देतात ऑप्शन. तेही करू शकता तुम्ही. रस्ता एकदम मख्खन आहे सध्या तरी. पुढचं काही कंडिशन माहिती नाही बट आता तरी रस्ता एकदम चांगला आहे. रायडर्स येताना दिसत आहे. लेहवरनं तर नाही आले असतील. पांग किंवा आपला सरचूवरनं निघालेले असतील. बिकॉज लेहवरनं तिथे यायला अराऊंड 10-12 तास. सो ते तर एवढ्या लवकर कवर करणं पॉसिबल नाही. किती सुंदर ब्रिज बांधला आहे हा. बघा किती सुंदर ब्रिज बनवलं आहे. त्याच ब्रिजवरनं आपल्याला पुढे जायचं आहे. एकदम स्ट्रेट रिव्हर क्रॉसिंग कट करण्यासाठी. एक चेकपोस्ट आहे.
इथे एंट्री द्यायची आहे आपल्याला आपल्या गाड़ीची। ऋषा माझा पण दे ना। क्या हुआ सर? सरचू वहाँ पे एंट्री, वो अपना है मेरे साथ 4 गाड़ी और वो एंट्री कर रहे हैं सर मेरा, उनके साथ ही है। हां चला एंट्री झाली आहे आणि आता निघतोय आपण इथून। हा जो सरळ जातोय हा जातोय झंस्कारसाठी पदूम वगैरे होऊन, आणि हा जो वरती जातोय ना हा लेहसाठी जातोय। आपल्याला राईट मारून जायचं आहे लेहसाठी, आणि तो जातोय शिंकुला पास वगैरे करून पदूम वगैरे करून तो पण झंस्कार व्हॅलीचा रूट आहे तो। फायनली आपल्याला बकऱ्यांनी थांबवलेलं आहे आणि बकरी चढी पहाड पे अब उतरेगी कैसे। मेंढ्या आहेत मेंढ्या, पहाडी मेंढ्या। थारवाला आपला चालला आहे पुढे पुढे, त्याच्या मागे मागे जायचं आपण पण। आणि इथे आहेत घोडे, घोडे आहेत की खच्चर आहेत काय माहिती, चाललेत बिचारे हळूहळू। आय थिंक पुढे ब्रिज बनत आहे हा टर्न कट करण्यासाठी, चांगलं आहे होईल 1-2 वर्षात ही वॉटर क्रॉसिंग पण बंद होईल, त्यामुळे काजावाल्या रस्त्याची आठवण दिली। काय डोंगर आहे यार, कसलं स्नो पडलं आहे 12 लाचला पण। हे बघ हे बघ हे बघ हे बघ, नुसता इथे बर्फ जमा होत असेल रे विंटरमध्ये, रस्त्यावर असेल पूर्ण ना। सफरनामा फुल ऑन स्नो आहे, फुल ऑन स्नो स्नो आहे, पण इथे ना हे डांबर टाकलेलं आहे ते एवढं काही वाटत नाही ना, बघवत नाही रे स्नोला। अपना तो चालू है भाई, ये तो लेना ही पड़ेगा, इतना अच्छा स्नो दिख रहा है, इसको तो कैप्चर करना पड़ेगा ना भाई। हो सकाळपासून 90 किलोमीटर झालेत, 2:45 झाले। चला पाय वरती करून आपल्याला वॉटर क्रॉसिंग करावी लागेल। ओके खाडखुड खुडखुड खुडखुड जाते आरामात विशाल। हां नाही नाही रस्ता चांगला आहे, पाय नाही भिजणार, नाही रस्ता चांगला आहे। मैं आया टिका खड़ा जमा हिला सकता नहीं है कोई, हम हराम करके नींदे इनकी मनमानी से सोई। अरमाने लेनी और जमीन ना की अरमानी है बोई, और जैसे हम करते बाबे ऐसा या करता नहीं है कोई, क्योंकि शो के स्टॉपर ठहरा दे दिक्कत ताके तो कहना बे चादर और टांगे फैलाते, और मजनू अपनी लैला के मैं हूँ डिमांड में आजकल जैसे सर पे सहरा है, और जब भी देते हैं तो खाओ काफी गहरा दे, यू नो इट। तेरा पैंथर ZXC, you know what it is। फायनली ते एक ब्रेक घेतला आहे, अजून आम्ही 12 लाचल्याला नाही पोचलो आहे। हे मागचं बघतील तुम्ही पूर्ण स्नो आहे इथे, आणि फ्रेश स्नो आहे, मला वाटतं काल परवामध्येच पडलं असेल, आणि खूप सारं स्नो आहे इथे, पूर्ण माउंटेन्स स्नोने भरलेले। आता आम्ही इथे थोडा वेळ थांबणार आहेत, फोटो घेणार आणि निघणार पुढे। पुढचा प्रवास खूप लांबचा आहे, तो आम्हाला पुढे निघायचं आहे। सगळेच इथे फोटोशूट करत आहेत, आम्ही निघालो पुढे, लोकांना स्नो मिळाला, आम्ही पण थोडे फोटो काढले। आता पुढे जातोय, 12 लाचला क्रॉस करतोय। सकाळपासनं अराऊंड 100 किलोमीटर झाले असतील, तर वाजले 3:30, आणि अजून 1 तासाचा प्रवास दाखवतोय आम्हाला सरचू। ETA चेंज होऊन आता 4:30चा झाला आहे, आधी 3चा होता, बट 1 तास पेट्रोल पंपमध्ये गेला। आणि हा बघा हे दोन्ही बाजूने स्नो, कालच्या व्हिडिओमध्ये पण भेटले असते। 1 तास पेट्रोल पंपमध्ये आणि अर्धा तास इथे फोटो काढण्यामध्ये गेला आमचा, त्यामुळे ETA चेंज करून 4:30चा दिसतोय आता। ओके ॲक्च्युअलमध्ये ही सूरजताल लेक आहे, ओके, आणि मागे होती ती दीपकताल होती, ही सूरजताल लेक आहे। आपल्या राईट साईडला आपण बघशील ना ही सूरजताल, येताना नक्कीच दाखवू, ते सूरजताल गोठलेली होती वाटतं, ते मध्ये स्नो दिसतंय, बर्फ दिसतंय, हे बघा हे सूरजताल। रिटर्न जर्नीमध्ये आपण नक्कीच इथे एक स्टॉप घेऊ। आता आपण जातो बिकॉज आपल्याला पुढचा प्रवास पण खूप लांब आहे। जेवढं पण कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करूया। आणि ते लागला मोठा जॅम, आणि मी जॅममध्ये फसलो। ऋषा तू पण फसलाय काय? मागे 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 2 गाड्या येत आहेत, या लेडी ड्रायव्हर आहे। आपली बाईक निघेल असं वाटत नाही आहे, स्नो पूर्ण जॅममध्ये अटकलो रे मी। 12 लाचलाच्या चढाईवर मोठं ट्रॅफिक लागलं आहे, सगळ्यांनी गाड्या साईडला थांबवून ठेवल्यात, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक लागलं आहे। मध्येच पार्किंग केलेली आहे, त्यामुळे मजबूत ट्रॅफिक झालं आहे। पुढे ट्रक पण आहे, ट्राय करतो राईटने टाकायची आता ही गाडी गेल्यावर। चला थोडंसं का होईना
पुढे आले आपण. सगळे पार्किंगमध्ये थांबलेत. किती पुढे आहेत रे तुम्ही? लय ट्रॅफिक आहे काय? ट्रकच्या मागे दिसले पूर्ण जॅम करून टाकला इथं टुरिस्टने. जॅम पॅक. निघालो इथून हळूहळू एकदम सावकाश. हे बघा, ह्या येड गांड्यांमुळे ट्रॅफिक लागली. ह्यांच्या बोचात बर्फ टाकायला पाहिजे. असं दोघांनी असा बोचा खोलायला पाहिजे, असा हात घालून, आणि बर्फ भरला पाहिजे यांच्या. हो काय स्नो आहे मित्रा, किती ते सुंदर स्नो आहे ते, किती ते कमरे में घुसता जैसे हाथी, टेबल बैठा तो फिर गांधी, करते मोटा 4 शो का होते दंगे, चलती लाठी। हमने हार से सीखा और सीखों से जीत बना दी। सोना था हराम तभी तो किस्मत हो रही चांदी चांदी। एक दिन रहता दिल्ली, दूजे दिन मैं बैठा बाली, पंगा चीते से तो समझो रास्ता बिल्ली काटे काली। I can see through all of them, ये रैपर सबके सब हैं जाली। जब जब पैरी मांगे पैर, तब तब पैरी मांगे पानी, you know। सुंदर असा टारमॅक रोडचा पॅच आहे. इथे उभं राहणं बनतं. काय सुंदर पॅच आहे यार. दोन्ही बाजूला माउंटेन, मध्ये टारमॅक रोड, आणि आपण चाललोय एकदम घसघशीत. क्या ही बढिया रोड भाई. मागच्या वेळेस हा पॅच मिस झाला होता, बट हा काय सुंदर पॅच आहे यार. हो भाई, कॅमेरा बंदच नाही करावा असं वाटतंय. एकदम स्ट्रेट रस्ता. आणि कुठला प्लेस आहे हा काय माहिती. बट सरचू आता राहिलं आहे फक्त आणि फक्त 8 किलोमीटर, आणि आपण चाललोय हवेत. चंगळ्या बोले. हे बघ येड गांडा राईटचा देऊन लेफ्टला वळतोय. येड्या. अरे हे बघ ना कसलं भारी आहे. कोपऱ्यातला व्ह्यू बघा, लेफ्ट साईडचा व्ह्यू. साकू चुकू 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 चुम्मा, एकदम जुक्कू चुकू चुम्मा. राजकात्र बाक्का चुकू चुकू. आलो फायनली सरचूला आलो रे मित्रा. ऋषा पेट्रोल टाकूया गाडीत. चेकिंग आहे सरचूचा चेकपोस्ट. आमचा ऋषिकेश भाऊ आमच्या एंट्र्या देत आहे. आपण आता पोचतोय सरचूला. आम्ही इथे एक स्टॉप घेतला आहे, आणि आम्ही इथून आता काही मॅगी वगैरे खाऊ आणि ब्रेड ऑमलेट वगैरे, आणि पुढे पांगसाठी निघू. बिकॉज पुढे पांगपर्यंत जावं असं बोलत आहे. बिकॉज पुढे जायला काही नाही, बट घाटा लूप्स वगैरे आहेत ना, घाटा लूप्स वगैरे आहेत, ते जास्त टाईम घेणार आणि टाईम टेकिंग आहे ते. त्यासाठी चला भेटूया परत नंतर. फायनली इथे आमचा लंच ब्रेक झाला. लंच नाही बोलू शकत, आम्ही फक्त मॅगी खाल्ली आणि ब्रेड ऑमलेट खाल्ला. इथून पांगसाठी निघालो आहे. पांगमध्ये तसलंग म्हणून एक होमस्टे आहे, तिथे आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेली आहे. आणि हे स्ट्रक्चर बघा, ही जी नदी वाहते ना, त्या नदीने क्रिएट केलेलं स्ट्रक्चर आहे. या नदीमुळे जे स्ट्रक्चर बनलं आहे ते आहे. इथून पूर्ण फिरून आम्हाला परत इथे यायचं आहे. जर इथे एखादा ब्रिज असता तर एवढा रस्ता कट झाला असता, ते बरं झालं असतं. बट पूर्ण फिरून जायचं आहे. खाली आम्ही टर्न मारण्यासाठी पुढे चाललो आहे. तिथून क्रॉस करून ह्या बाजूला यायचं आहे, ह्या माउंटनवर. आणि इथे हेच रिजन आहे किलोमीटर वाढायचं. इथे पूर्ण नदी फिरून फिरून दुसऱ्या माउंटनवर जायला लागतं. ब्रिज येतं एक अजून, आयन ब्रिज. अयो ह्यांच्यात खराब आहे एकदम, असं वाटतंय तुटेल आताच. दोन्ही बाजूला खुलं मैदान, दोन्ही बाजूला माउंटन, आणि पुढे असं वाटतं की माउंटनमध्ये घुसतो आहे आपण. हा पॅच बघा लेह मनाली हायवेवरचा, कसला खतरनाक वाटतं. सिनिक ब्युटी खूप चांगली आहे लेह मनाली हायवेला. हळूहळू चाललो आहे पुढे. मग आम्हाला लवकर संपवायचं आहे किलोमीटर. कोण बोलते 2 तास लागेल, कोण बोलते 3 तास लागेल. जिथे आम्ही लंच केलं ती बाई बोलते की 5-6 तास लागतील. बेसिकली तिला तिथेच थांबून घ्यायचं होतं आम्हाला, पण आम्हाला पुढे जायचं होतं. तिच्या बोलण्यावरनं वाटत होतं, बिकॉज ती पूर्ण घाबरवत होती आम्हाला की असं आहे तसं आहे. बट समोरून येणारे रायडर्स बोलले की आरामात 2 तासात पोचतील तुम्ही, म्हणून आम्ही पुढे चाललो आहे. बिकॉज आत्ता 6 वाजलेत. 2 तास तरी पकडले तरी 8:15 8:30पर्यंत तरी जरी पोचलो आम्ही तरी काही फरक नाही. बिकॉज कालच रात्री आम्ही एवढी ऑफरोडिंग केली की आता आम्हाला ऑफरोडिंगची भीतीच नाही राहिली आहे. काल रात्री खूपच भयानक ऑफरोडिंग केली आम्ही. भयानक म्हणजे आयुष्यात कधी करू शकेन की नाही माहिती नाही अशी ऑफरोडिंग. काजा टू मनालीचा रूट आहे ना, तो पूर्ण केला आम्ही. खूप अंधार पण होता. रात्री अराऊंड 11 वाजता रूम घेतला. 11 की 11:30 काहीतरी रूम भेटला आम्हाला.
त्या हिशोबाने तुम्ही विचार करा की तो रूट आम्ही रात्री कसा कवर केला. सो आता हे तर सध्या तरी टारमॅक आहे. असं बोलतात की पुढे थोडं खराब आहे. विस्की नाला म्हणून एक प्लेस आहे, तिथे थोडंसं पासूनपर्यंत खराब आहे असं बोलत आहेत. बघूया कसा रोड येतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता असं वाटतं की अंधारातून रात्रीतून दिवसा उजेडामध्ये आलो. दिवसाच्या म्हणजे सूर्योदय झाला, म्हणजे त्या माउंटनमध्ये सूर्य लपतं, त्यामुळे ते प्रॉब्लेम होतो. सगळे रायडर्स ते थांबलेत. HR-26 बुलेट वा चला रहा है HR-26. मला वाटतं संपले लाड आमचे. विस्की बिआर सर्कस सुरू झालेली आहे वाटतं. मला तर असंच वाटतं की लाड संपले आपले आणि आता ऑफरोडिंग चालू झालं. खाडखुडवरती चालू आहे आता सध्या आपण. आता झालं खाडखुडी खुडखुडकिरी आणि सुरू झालं आपलं ऑफरोडिंग. आलं डांबरी आलं रे भाई, आलं भाई, आलं डांबर. तर डांबर भेटलं ना की किती बरं वाटतं. एवढंच की रस्ता थोडा नॅरो झाला आहे आणि पुढचं सीन बघा, असं वाटतं की पेंटिंग केलेली आहे. बड़े धोके हैं, बड़े धोके हैं. आपले चालू आहे सध्या घाटा लूप्स, आणि घाटा लूप्स खूप टाईम टेकिंग होणार आपल्याला. आय थिंक 21 हेअरपिन बेंड आहेत ह्याच्यात. किती झाले, 2 झाले की 1 झालं माहिती नाही. बट हे पूर्ण घाटा लूप्स मग माउंटनवरती सुरू जाईल. 21 हेअरपिन बेंड आहेत ह्याच्यात. हे पण खूप खतरनाक वाले. सो सध्या मी चढतो. ट्रक आलाय रे, ट्रक ना कुठे साईड, हा साईडला घेऊन थांब. ट्रक आणि एक पिकअप पण आलाय त्याच्या मागे. जर टर्नवरती आला तर अजून वांदे होतील. इथून पांग आहे 50 किलोमीटर्स. चलो अजून 50 किलोमीटर पुढे जायचं आहे आपल्याला. घोष टेम्पल घाटा लूपचा, तिथे लोक पाणी वाहतात. त्याची अशी स्टोरी आहे की लेहवरनं ट्रक निघाला होता, त्यात क्लीनर होता आणि ड्रायव्हर होता. सो येता त्यांचा ट्रक तिथे बंद पडला आणि पूर्ण क्लायमेट खराब होता. त्यामुळे ट्रक ड्रायव्हरने क्लीनरला खाली सर्चमध्ये मदत मागायला पाठवलं. बट क्लीनर खाली जाता आणि वर येण्यात खूप वेळ झाला. 2-3 दिवस गेले. त्यामध्ये पाण्यासाठी तडफून ट्रक ड्रायव्हर मेला आणि तो येता जाता ट्रकवाल्यांना दिसायचा आणि पाणी मागायचं. म्हणून तिथे एक त्याचं छोटंसं मंदिर केलं आहे आणि तिथे लोक पाणी ओतत आहेत असं इथे मानतात. बट काय खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला माहिती नाही. बट लोकांनी आता फक्त प्लास्टिकच्या बॉटल फेकायला सुरुवात केली. ॲज युज्युअल सगळीकडे तेच चालू आहे. जिथे पाणी टाकायला पाहिजे तिथे प्लास्टिकची बॉटलच फेकून देतात. मग ते पाणी पण तसंच राहतं आणि प्लास्टिक वर्षानुवर्ष तिथेच पडत राहतं. हे लोकांना समजत नाही. छोटासा वॉटर ब्रेक. डोंगर असं वाटतं की एक दगड पडला ना तर अख्खा खिचडी. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. चलो नकीला टॉप. हम पहुंच गए नकीला टॉप. आता खाली उतरणार नकीलावरनं. भैया पांग कितना लंबा है? 28. रास्ता कैसा है? हाँ वाटर क्रॉसिंग है ऐसा. ये पानी वाला रास्ता है बीच में, ये ख़त्म हो गया ना. चलो थैंक यू. नुसता धूर, फुल पावडर. अरे गाडी फास्ट नाही चालवू शकत ना ऋषा, गाडी स्लिप मारते. तो एक धूर सोडत चाललाय, ती काय दिसत नाही पुढे काय आहे काय ते. पुढे रस्ता कसा आहे तो दिसत नाही. ह्या माउंटन बघा व्हाईट कसले खतरनाक दिसत आहे. नाईटमध्ये कसं दिसतात माहिती नाही. असं समोरून बघितलं ना तर खतरनाक दिसतात आणि ह्याच्यात कसं दिसतात कॅमेऱ्यामध्ये ते मला माहिती नाही. अजून पोचलो एकदाचा पांगला. तर हे तो काय बोलला पुढे, कुठला सांगितला? ताईंजिम काहीतरी आहे ना, थोडा पुढे आहे ना. अरे हाच आहे ऋषा, हा ज्याने आपल्याला गाड्या चढवून दिलेल्या ना, माहिती आहे का मागच्या वेळेस. हां झोल करतो हा तो. नाही हाच आहे, मी ओळखला. नाही हाच आहे, मी डेफिनेटली ओळखतो ह्याला. ह्यानेच गाड्या काढून दिलेल्या मला. ओके आम्ही पोचलो आहे पांगला. ऑलरेडी बुक होतं रूम, त्यामुळे रूम शोधाशोध काही झाली नाही. मागच्या वेळेस आम्हाला ज्यांनी गाड्या टो करून दिल्या होत्या त्यांचंच होमस्टे आहे. सो आम्ही तिथेच स्टे घेतला आहे. हा आहे आपला होमस्टे. इथून सगळी पोरं पोचलेली आहेत. इथे गरम होतं आहे. त्यांनी इथे काहीतरी
लावलं आहे लाकडं आणि इथून हे गरम होतं ट्रेडिशनल. त्यांचं ट्रेडिशनल काहीतरी आहे. आता वाजले तर अराऊंड 8:30 आणि आता फक्त जेवून झोपायचं आहे. बिकॉज हालत खराब झाली आहे. 2 दिवस झाले आम्ही ऑफरोडिंग करतो आहे. सो आमची हालत खराब झाली. आता काय आता फक्त कपडे काढायचे, जेवायचं आणि झोपायचं. सो आजचा आमचा प्रवास होता सिसू टू पांग. 205 किलोमीटरचा प्रवास. 8:30 वाजता पोचलो आम्ही. 12:30ला आम्ही टांडीमध्ये पेट्रोल पंप भरला होता. त्या हिशोबाने 8 तासात तिथे पोचलो 200 किलोमीटर करायला. मध्ये ट्रॅफिक पण भरपूर होती. आता आम्ही खाऊन झोपतो. चला तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या लेहला जातील आम्ही. सो भेटूया उद्या. चला बाय.